जय भीम आपण सर्वांना. आपण पाहतात बोधशक्ती लाईव्ह चॅनल. आज आपण उपस्थित आहोत दादर येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत. आज आपल्या समोर उपस्थित आहेत मान्यवर पाहुणे आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आंबेडकर जयंती उत्सव समाजासाठी अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण कसा बनवता येईल. सर जय भीम. जय भीम. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश काय आहे? रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीच्या वतीने आयोजित केलेली ही जी कार्यशाळा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना आपण विभागामध्ये ज्या जयंत्या उत्सव करतो त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांना नेमकी कुठल्या कार्यक्रमातून कुठला काय संदेश जावा, म्हणजे विधायक कार्यक्रम कसे करता येतील, रचनात्मक कार्यक्रम कसे करावेत यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेली ही शाळा आहे, कार्यशाळा. यामध्ये आपण जसं म्हटलं की जयंती उत्सव करण्यापाठीमागचं त्यांचं प्रयोजन काय, त्यानंतर जयंती उत्सव आणि त्याच्यामध्ये असलेले उपक्रम कोणते असावेत, जयंती उत्सव साजरा करत असताना त्याचं नियोजन करण्याची आणि व्यवस्थापन कसं असावं याबद्दलची कार्यशाळा ही आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आंबेडकर जयंती उत्सव समाजासाठी का महत्वाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या विषयीची असलेली त्यांची जी धारणा आहे, तो विचार जो आहे तो तळागाळातल्या माणसापासून तर सर्व जनतेपर्यंत सर्वसमावेशक दृष्टीने लोकांपर्यंत जावा ही भूमिका ही आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम करून करावे अशी या ठिकाणची अपेक्षा आहे. तरुणांना बाबासाहेबांचे विचार कसे पोहोचवता येतील? बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी तरुणांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आज पिढी जी युवकांची पिढी आहे तो पुढचं भविष्य आहे. ह्या भविष्य देशाचं घडवण्यासाठी, व्यक्ती, समाज आणि राष्ट्राचं घडवण्यासाठी युवकांना आपण या ठिकाणी सहभागी करून घेणं आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्या वेळेला त्यांनी आंदोलन असतील, परिषदा असतील, सत्याग्रह असतील यामध्ये महिलांचा सहभाग होता, त्याचप्रमाणे युवकांचा त्या काळातला असेल आणि अनेक मान्यवर मंडळी बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी झाले. तो त्यांचा जो विचार आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच्यातून हे जे वास्तव आहे आजचं ते तरुण पिढीने आपल्या कृतीतून योग्यरित्या पुढे घेऊन गेले पाहिजे अशी अपेक्षा आहे. आज जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धत योग्य आहे का? खर तर जयंती उत्सव हा उत्सव होता कामा नये. तर जयंती उत्सव हे वास्तव प्रश्नाला भिडता आलं पाहिजे. वास्तवता काय आहे, समाजामध्ये नेमके प्रश्न कुठले आहेत, त्यासाठी आपल्याला समाजातल्या सर्वांना यामध्ये सामावून घेऊन तो जयंती म्हणजे सर्वाभिमुख सामाजिक उपक्रम अशा पद्धतीने त्याची मांडणी व्हायला पाहिजे. आणि स्त्रिया असतील, युवक असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंडळी असतील, सर्वांना सामावून घेऊन त्यांना अभिप्रेत असलेले जे उपक्रम आहेत ते होणं अत्यंत फार गरजेचे आहे. बाबासाहेबांचा कोणता संदेश आज सर्वात महत्वाचा आहे? बाबासाहेबांचा जसं मी म्हटलं, शिका, संघटित व्हा आणि चांगल्यासाठी, चांगल्या विचारांचा आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. तर बाबासाहेबांचा जसं म्हटलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या तत्वांचा विचार करून तेही आपल्या या जनमानसामध्ये रुजावे ही त्यात पाठीमागची अपेक्षा आहे. आणि आपण जसं म्हटलं की युवकांना जर संदेश द्यायचा असेल तर आपण एक शासनकर्ती जमा झाली पाहिजे. याचाच अर्थ की शासनाच्या वरिष्ठ पदापर्यंत आपण असाल, समाजाची सेवा करण्याची संधी त्यातून तुम्हाला मिळेल आणि समाजाला देखील आपला उपयोग होईल. पुढील काळात असा कार्यशाळा आणखी होणार का? ही कार्यशाळा म्हणजे आजचा हा नवीन प्रयोग आहे आपला. या प्रयोगातून अजून त्याच्यामध्ये उदयनिकता, त्याचप्रमाणे सामाजिक आणि त्याचं वास्तव आणि त्याचप्रमाणे या कार्यशाळेतून एक संदेश देणं फार गरजेचं आहे की आपण
या कार्यशाळेतून घेतलेले विचार, जे उपक्रमांची माहिती, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा विषय आणि रोजगार विषय, हे सर्व विचार आपल्या समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचावे आणि सर्व समाजाचे विषय व्हावेत. या पद्धतीने एकरस समाज निर्मितीसाठी आपण पुढे देखील ह्या कामी कार्यशाळेचं आयोजन करणार आहोत. आपल्या कार्यक्रमातून आंबेडकरी जनतांना कोणता संदेश देऊ इच्छाल? बाबासाहेबांनी जसं म्हटलं, लोकशाहीचे त्राते मानवी स्वातंत्र्याचे कैवारी आहेत. हा त्यांचा जो विचार आहे, लोकशाही, आपण त्या लोकशाहीमध्ये जे काय लोकशाहीतल्या लोकांना, आपल्या सर्व समाजाला त्याचा न्याय कसा मिळेल, त्याचबरोबर सद्भावना कशी समाजाला वाढेल, या दृष्टीने आपण काम कराल आणि सर्व समावेशक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून उपक्रम राबवावे. आणि बाबासाहेबांना जे मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी मी भारतीय आहे, ही जागरूकता निर्माण करून एक संघ समाजाच्या निर्मितीसाठी काम करावे, ही अपेक्षा आहे. धन्यवाद आपला महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल. जय हिंद, जय जय.